राज्यामध्ये 1 नोव्हेंबर 2005 नंतर ज्यांची नियुक्ती झाली, या सर्वांना शासनाने नवीन पेन्शन स्कीम म्हणजे NPS लागू केलं. आम्ही गेली 17 वर्ष सगळ्यांना समान पेन्शन मिळाली पाहिजे, सन्मानजनक पेन्शन मिळाली पाहिजे यासाठी काम करत होतो. कारण की जी नवीन योजना आहे, NPSची योजना आहे, या योजनेमध्ये मिळणारं जे पेन्शन आहे ते अतिशय कमी आहे. उदाहरणार्थ आमच्या एक सहकारी 19 वर्षानंतर रिटायर झाले आणि त्यांना मिळालेली पेन्शन ही 4,300 आहे. पण जर ती कर्मचारी OPSमध्ये रिटायर झाली असती तर तिला कमीत कमी 40 ते 45,000 रुपयाची पेन्शन मिळाली असती. आणि म्हणून आम्ही गव्हर्नमेंटकडे मागणी करत होतो की आम्हाला जुन्या पेन्शनप्रमाणे सगळे फायदे मिळाले पाहिजे. गव्हर्नमेंट ऐकत नव्हतं, संघर्ष झाला आणि महाराष्ट्र राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून आम्ही 7 दिवसाचा संप केला आणि त्या संपाच्या पार्श्वभूमीवर शासनाने एक सुकाणू समिती बनवली. त्या समितीमध्ये महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षकांच्या वतीने मला प्रतिनिधित्व मिळालं आणि आम्ही जे काही म्हणणं मांडलं ते गव्हर्नमेंटने मान्य केलं. यामध्ये आमच्या प्रामुख्याने 6 मागण्या होत्या. त्यातल्या 5 मागण्या मान्य झाल्या. त्यातली पहिली मागणी होती की OPSमध्ये जेवढी पेन्शन मिळते तेवढीच पेन्शन सुधारित NPSमध्ये मिळणार आहे, 1 रुपयासुद्धा कमी मिळणार नाही. दुसरं, OPSमध्ये कर्मचारी रिटायर झाल्यानंतर त्याला 14 लाखापर्यंत ग्रॅज्युटी मिळायची. केंद्राने ती 20 लाख केल्यानंतर आमदार कपिल पाटील यांनी अधिवेशनात प्रश्न मांडून महाराष्ट्रातसुद्धा ती मर्यादा 20 लाखापर्यंत वाढवलेली आहे. तेवढी 20 लाख ग्रॅज्युएटी आता या NPS कर्मचाऱ्यांना मिळणार. तिसरा महत्त्वाचा प्रश्न होता सर्व्हिस कंडिशन, म्हणजे NPSमध्ये 30 वर्ष सर्व्हिस झाली पाहिजे अशी एक अट होती. आम्ही असं म्हटलं की सर्व्हिस कितीही हो, 17 वर्ष हो, 22 वर्ष किंवा 27 वर्ष, आमचा जो शेवटचा पगार आहे त्याच्या निम्मे आम्हाला पेन्शन मिळाली पाहिजे. चौथा मुद्दा असा होता की जर OPSमध्ये कर्मचाऱ्याला काही झालं किंवा तो आजारी पडला, अनफिट ठरला, तर त्याच्या फॅमिलीला फॅमिली पेन्शन मिळते. तशीच फॅमिली पेन्शन NPSच्या कर्मचाऱ्याच्या फॅमिलीसुद्धा मिळाली पाहिजे. आणि 5वा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्र यशस्वी झाला ते म्हणजे आम्ही पेन्शनला DA जोडण्यात यशस्वी झालो. इतर राज्यामध्ये पेन्शनला DA जोडलेला नाही, पण महाराष्ट्रात तो जोडल्यामुळे जशी जशी महागाई वाढेल तशी तशी पेन्शन वाढत जाणार. आणि हे 5ही मुद्दे समन्वय समितीच्या माध्यमातून मान्य झालेले आहेत आणि नवीन सुधारित NPS योजना आहे. त्याबद्दल आम्ही सरकारचा आभार मानतो. परंतु आमचा एक मुद्दा बाकी आहे, त्याच्यासाठी आम्ही पुढे लढणार आहोत. तो म्हणजे आमच्या 10% कॉन्ट्रिब्युशनचा. जे 10% कॉन्ट्रिब्युशन आज आम्ही देत आहोत ते आम्ही कंटिन्यू द्यायला तयार आहोत. पण शासनाला आम्ही असं म्हटलं की आमचे 10% आणि तुमचे 14% असं 24%चा राज्यामध्ये पेन्शन फंड तयार करावा, ज्याच्यातून भविष्यात पेन्शन देणं सोपं जाईल. आणि ज्या दिवशी आम्ही रिटायर होऊ त्या दिवशी आमचे 10% आम्हाला परत द्या. म्हणजेच आम्ही शासनाला केवळ प्रश्न विचारला नाही, तर शासनाला पेन्शन कशी देऊ शकतो याचं उत्तरसुद्धा दिलेलं आहे. आणि मला अभिमान आहे आमच्या समन्वय समितीचा की एक अतिशय चांगली योजना आम्ही मान्य करून घेतलेली आहे आणि पुढील काळामध्ये या 10%साठी आम्ही लढासुद्धा देणार.